महत्त्वाची बातमी आहे। माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने आलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माझगाव सत्र न्यायालयानं निकाल दिलेला आहे आणि हा निकाल आता करुणा मुंडे यांच्या बाजूने आलाय। तर करुणा मुंडे यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेली होती। माझगाव सत्र न्यायालयानं आता निकाल दिलेला असून करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल आलेला आहे। धनंजय मुंडेंची आव्हान याचिका आता फेटाळण्यात आलेली आहे। माझगाव सत्र न्यायालयानं करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल दिला। धनंजय मुंडे यांनी आव्हान याचिका दाखल केलेली होती, मात्र ती आता कोर्टानं फेटाळली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। तर करुणा मुंडे यांना मोठा दिलासा आहे। माझगाव सत्र न्यायालयानं करुणा मुंडे यांच्या बाजूने निकाल दिला आहे। तर धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली। पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय माझगाव कोर्टानं कायम ठेवला। पोटगी देण्यासंदर्भात कुटुंब न्यायालयानं एक निर्णय दिलेला होता, तोच निर्णय आता कोर्टानं कायम ठेवलेला आहे। त्यामुळे करुणा मुंडे यांना मोठा दिलासा, तर धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावलेली आहे। धनंजय मुंडे यांनी आव्हान याचिका दाखल केलेली होती, मात्र ही याचिका आता फेटाळण्यात आली आहे। माझगाव सत्र न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे। करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल देण्यात आला। तर माझगाव सत्र न्यायालयानं धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिलेला आहे। याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, नेमका काय निकाल? सागर, आपण पाहतो की वांद्रे कोर्टानं जो काही निर्णय करुणा मुंडे यांच्या बाजूने दिलेला होता आणि धनंजय मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी करुणा मुंडे यांना द्यावी लागेल अशा पद्धतीचा निर्णय जो होता, त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेली होती। त्यावरती जवळपास 3 ते 4 सुनावण्या झाल्या आणि आज अंतिम सुनावणी पार पडली। यामध्ये दोन्ही सुनावणीच्या वेळेला जो काही महत्त्वपूर्ण युक्तिवाद झाला, त्यावेळेला धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा मुंडे या त्यांच्या पत्नी नाहीत, मी मुलांचा सांभाळ करायला तयार आहे, मात्र करुणा मुंडे या माझ्या पत्नी नाही आहेत, कारण त्यांच्याशी कुठल्याही अधिकृत पद्धतीनं लग्न झालेलं नव्हतं, असा युक्तिवाद केलेला होता। मात्र करुणा मुंडे यांनी 2 महत्त्वाचे कागद आज कोर्टामध्ये सादर केलेले होते। त्यामध्ये अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र धनंजय मुंडे यांच्या नावानं बनवलेलं होतं। त्यामध्ये त्यांनी करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी अशा पद्धतीचा उल्लेख केलेला होता आणि हे दोन्ही बाजू युक्तिवाद ऐकल्यानंतर माझगाव सत्र न्यायालयानं आजचा निकाल जो आहे तो करुणा मुंडे यांच्या बाजूने दिलेला आहे आणि वांद्रे कोर्टाचा जो काही निकाल होता तो आता कायम ठेवला जाणार आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी जी काही माझगाव सत्र न्यायालयामध्ये आव्हान याचिका दाखल केलेली होती ती फेटाळण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण वांद्रे कोर्टानं सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये निकाल दिलेला होता आणि आता त्याला आव्हान दिल्यानंतर सुद्धा माझगाव सत्र न्यायालयाकडून सुद्धा त्यांची याचिका जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे। मधल्या 2 सुनावण्या ज्या पार पडलेल्या होत्या, त्या सुनावणीच्या वेळेला धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी एक मोठा दावा कोर्टामध्ये केलेला होता की करुणा मुंडे यांच्यापासून जी 2 मुलं झालेली आहेत त्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांची तयारी आहे, मात्र करुणा मुंडे या त्यांच्या पत्नी नाही आहेत, कारण त्याच्या पत्नी कुठलंही अधिकृत पद्धतीचं लग्न जे आहे ते करुणा मुंडे यांच्यासोबत झालेलं नाहीये। आता करुणा मुंडे यांनी जे काही कागदपत्र ठेवली, पासपोर्ट असेल, रेशन कार्ड असेल किंवा जे काही स्वीकृतीपत्र आहे आणि अंतिम इच्छापत्र अशी वेगवेगळे कागदपत्र होती, त्या कागदपत्रामध्ये करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो धनंजय मुंडे यांनी केलेला होता आणि एक स्वीकृतीपत्र जे आहे ते सुद्धा धनंजय मुंडे यांच्या नावाचं आहे। त्यामध्ये ते म्हणतायत की माझ्या घरच्यांच्या दबावापोटी मी दुसरं लग्न केलेलं आहे, मात्र करुणा मुंडे यांना मी घटस्फोट देणार नाही, शिवाय त्यांच्या मुलांचा सुद्धा सांभाळ करेन आणि या सगळ्या बाबतीमध्ये पहिली पत्नी म्हणून त्यांना मान्यता जी आहे ती मी स्वीकार करतो आहे। त्यामुळे या सगळ्या कागदपत्रांचा जो काही निरीक्षण आहे ते केल्यानंतर कोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो करुणा मुंडे यांच्या बाजूने दिलेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी दाखल केलेली आव्हान जी काही याचिका होती ती माझगाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे हा त्यांना मोठा धक्का म्हणावा लागेल। या निर्णयाच्या विरोधामध्ये आता धनंजय मुंडे हे मुंबई हायकोर्टामध्ये जाऊ शकतात। मुंबई हायकोर्टामध्ये सत्र न्यायालयाचे या निर्णयाला आव्हान देऊ शकतात। त्यामुळे हायकोर्टामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र खालचं कोर्ट म्हणजे जे लोअर कोर्टाने दिलेली ऑर्डर होती ती आता माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवलेली आहे। त्यामुळे वांद्रे कौटुंबिक न्यायालय आणि माझगाव सत्र न्यायालय या दोन्ही कोर्टानं करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी म्हणून मान्यता एक प्रकारे दिलेली आहे। त्यांना त्यांच्या जे काही मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत आणि दर महिन्याला 2 लाखाची जी काही पोटगी देण्याचा निर्णय वांद्रे कोर्टाने दिलेला होता तोच आता कायम ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे आता करुणा मुंडे या पोटगीची रक्कम वाढवून मिळवण्यासाठी पुन्हा कोर्टामध्ये धाव घेतात का किंवा तशा पद्धतीचे काही गोष्टी मांडतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार। सागर, नक्कीच कृष्णा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण करुणा मुंडे यांच्यासाठी हा दिलासा, तर धनंजय मुंडे यांना मोठा धक्का म्हणावा लागेल। पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निकाल माझगाव सत्र न्यायालयानं कायम ठेवलेला आहे। करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे, तर धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळलेली आहे। कृष्णा,
यापूर्वी झालेल्या वांद्रे कोर्टामध्ये जी काही सुनावणी पार पडली होती, जो निकाल आला होता, त्यानंतर 2 लाखाची पोटगी ही करुणा मुंडे यांना मान्य नव्हती. त्यामुळे करुणा मुंडे आता माझगाव कोर्टाच्या निकालानंतरही पोटगी वाढवून मिळवण्यासाठी पुढचं पाऊल उचलू शकतात का?